नमस्कार. मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला एक अंदाज आला असेल मी कुठे आहे. मी आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. बघूयात आपण कसं आहे बिग बॉस मराठीचं भव्य दिव्य घर. ज्या शोची तुम्ही 2 वर्षापासून वाट बघत होतात तोच रियालिटी शो पुन्हा येतोय. बिग बॉस मराठीचा नवा सीझन येतोय आणि या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहेत रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत. मी त्याच बिग बॉसच्या घरामध्ये आहे. हा आहे गार्डन एरिया. मी आता ज्या ठिकाणी आहे तो आहे गार्डन एरिया. इथून कंटेस्टंटची एंट्री होणार. कंटेस्टंटची एंट्री झाल्यानंतर हा जो एरिया तुम्ही बघताय तो स्विमिंग पूलचा एरिया आहे आणि तुम्हाला वरती दिसेल तर मागच्या वर्षी जसं बाल्कनी होती तशीच बाल्कनी सेम यावर्षीसुद्धा आहे. फक्त यावर्षीची थीम जी आहे ना ती जंगल थीम आहे. तुम्ही बघू शकता की सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसेल, सगळीकडे तुम्हाला लाईट्स दिसतील. अगदी सुंदर पद्धतीने हे घर डेकोरेट केलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही आहे बिग बॉस मराठीची एंट्रन्स. इथे तुम्हाला मोठे आय दिसेल. बिग बॉस मराठीचा डोळा दिसेल जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्ले करतो या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. आहे या बिग बॉसच्या घरामध्ये. इथे सुद्धा एक सोफा दिसतो आपल्याला. टेबल आहे. इथे सुद्धा एक सोफा आहे पण तो सोफा नाही आहे. प्लांटर्स आहे त्याच्यामध्ये प्लांट्स ठेवले गेलेत. तर आता आपण जाऊयात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. बघूयात हे भव्य दिव्य घर कसं आहे. चला तर आता आपण एंट्री करूयात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. बघूयात हा लिव्हिंग एरिया कसा आहे. तर हा आहे लिव्हिंग एरिया बिग बॉस मराठीचा. तुम्ही मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जंगल थीम आहे. तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसेल. खूप साऱ्या सिटिंग अरेंजमेंट यावर्षीसुद्धा आहे ज्या मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तर इथे सावडी होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथे बसून कंटेस्टंट्स खूप जास्त ओरडा खातात आणि यावर्षी आपल्याला रितेश देशमुख बॅश करताना दिसणार आहेत कंटेस्टंट्सना. तर इथे सगळे कंटेस्टंट्स बसणार आहेत आणि इथे येणार आहेत या शोचे नवे होस्ट रितेश देशमुख. हा आहे तो टी व्ही जिथे कंटेस्टंट्स चावडीवरती बसतात आणि त्यांच्याशी बोलतात. इथं तुम्हाला साईडला दिसतो आहे तो आहे कन्फेशन रूम. हा कन्फेशन रूम आहे पण आता सध्या लॉक आहे. आपण जाऊ शकणार नाही आहोत आतमध्ये. त्याच्यामुळे आपण फक्त बाहेरून बघूयात कसा आहे तो. आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. आपण लिव्हिंग एरिया बघितला. आता आपण बघतो आहे तो म्हणजे डायनिंग एरिया. तुम्ही बघू शकता हा डायनिंग टेबल किती सुंदर पद्धतीने डेकोरेट केला आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता. लाकडाचं टेक्स्चर दिलं आहे खाली. अगदी सुंदर डायनिंग एरिया बघितला आहे. इथे आपल्याला कंटेस्टंट्स जेवताना दिसणार आहेत, गॉसिप्स करताना दिसणार आहे. तुम्ही या डायनिंग एरियाच्या वर बघू शकता एक मस्तपैकी डोळा दिलेला आहे. बिग बॉस मराठीचं घर म्हटल्यावरती डोळे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहेत. इथे सुद्धा बघायला मिळतो आणि इथे सुद्धा बघायला मिळतो. ही जी गोल काच आहे ते सुद्धा एक प्रकारचं डोळाच आहे बिग बॉस मराठीचा. बघूयात आता आपण किचन एरिया. सगळ्यात महत्त्वाचं जिथे खूप काही शिजतं आणि खूप काही पकवलं जातं. बघूयात आपण स्टोरेज रूम. आपल्याला दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा स्टोरेज रूम दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॅकबोर्ड. म्हणजे आपण शाळेमध्ये जातो ब्लॅकबोर्डवरती आपण काही ना काहीतरी लिहितो तसंच आहे इथे सुद्धा ब्लॅकबोर्ड दिला. पण इथे आपण काही शिकणार नाही आहोत. इथे आपल्याला मेन्यू कदाचित बघायला मिळू शकतो. आणि इथे आहे सिंक एरिया. इथे ड्युटीजवरून सुद्धा खूप जास्त रामायण आपल्याला पाहायला मिळतं. तेच इथे सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि इथे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. सगळे किचनमध्ये ज्या रिक्वायरमेंट्स असतात ते सुद्धा आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे बेडरूम एरिया. बघूयात कसा आहे बेडरूम एरिया. तर जाऊयात आता आपण बिग बॉस मराठीच्या बेडरूम एरियामध्ये. तुम्ही इथे बेडरूम म्हणजे बेड्स आहेत त्याचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता. दरवर्षी आपल्याला पिंक आणि ऑरेंज येलो असं दिसतं. यावर्षी सगळ्यांचे म्हणजे मुलांचे सुद्धा आणि मुलींचे सुद्धा जे बेड कलर्स आहेत ते सगळ्यांचे सेम आहेत. या घरातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कॅप्टन रूम. दर आठवड्याला वेगळा कॅप्टन असतो आणि तीच कॅप्टन रूम सगळ्यात सुंदर बनवलेली आहे. ती आहे ती कॅप्टन रूम. चला तर ज्या रूमविषयी मी मगाशी बोलत होतो तो म्हणजे कॅप्टन रूम. हाच आहे तो कॅप्टन रूम. चला बघूयात कसा आहे. तर तुम्ही डिटेलिंग बघू शकता. इथे सुंदर पद्धतीने डायमंड्स लावले गेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा लाईट बघायला मिळते. हा आहे तो जो कॅप्टन असेल तो ह्याच्यावरती झोपेल आणि ऑफकोर्स त्याचे जे मित्र असणार आहेत ते सुद्धा इथे बसून त्यासोबत गॉसिप करताना आपल्याला दिसणार आहेत. अशी तो एक USP असतो बिग बॉसचा. खूप मिरर्स पाहायला मिळतात आणि तेच मिरर्स इथे सुद्धा लावले गेले आहेत. तुम्ही वरती बघू शकता. असं वाटतं की आकाश आहे आणि त्याच्यावरती खूप सारे चांदणे बघायला मिळत आहेत. तर आता आपण बघूयात बिग बॉस मराठीच्या घरातला बाथरूम एरिया.